आपल्या देशातील 45 कोटी लोक ऑनलाईन गेमिंगचा शिकार बनलेत. या लोकांचे थोडे थोडके नाही तर 20,000 कोटी रुपये या ऑनलाईन गेमिंगच्या कंपन्यांनी लुटलेत. ही माहिती केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेमध्ये दिली आहे आणि त्यानंतर या मंत्रालयाला जाग आली आहे आणि आपल्या देशातील ऑनलाईन गेमिंगवरती बंदी घालण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे का? कारण अनेकांची आयुष्य या ऑनलाईन गेमिंगने उद्ध्वस्त झाली आहेत. कोणी असं म्हणेल की खेळणाऱ्याला समजलं पाहिजे, खेळणाऱ्याला अक्कल हवी होती. मात्र हे म्हणण्याला काही अर्थ नसतो, कारण व्यसन हे माणसाला, जो सर्वसामान्य माणूस आहे त्याला स्वतःसोबत खेचत अधोगतीकडे नेत असतं आणि हे लक्षात आल्यानंतरच केंद्र सरकारकडून हा निर्णय झालेला आहे. या ऑनलाईन गेमिंगला बळी पडलेल्या ओंकार राऊत याची कहाणी, याची परिस्थिती काही दिवसांपूर्वी आपण सर्वांच्या समोर मांडली होती. त्याला होणारा त्रास, त्याच्या पाठीमागे जे काही लोक पैसे मागण्यासाठी सतत लागले होते, फोन करत होते, ते सगळं आपण दाखवलं होतं. कारण हा ओंकार राऊत तब्बल 80 लाख रुपये या ऑनलाईन गेममध्ये गमावून बसला होता. ओंकार, पहिलं की हा जो सरकारचा निर्णय आहे तर त्याबद्दल तुझं काय मत आहे? सरकारने निर्णय घेतलाय हा खूप उशिरा घेतलाय. तो आधीच निर्णय घ्यायला पाहिजे नव्हता. रोज एक नवीन नवीन माणूस गेम तो जॉईन करतो, खेळतो. असे किती जणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. तुला माहित आहेत, म्हणजे जसं की तू पैसे गमावले होतेस, तुझ्यासारखे आणखी काही? हो, भरपूर जण आहे. ते समोर कॅमेरे पुढं येत नाहीये. मी आलो पण ते येत नाही. भरपूर जण आहे कोणत्या असे. अवस्थेतून त्यांना जावं लागतं? खूप आवश्यक. काही काहींनी घर सोडलंय, काही काहींनी एक मित्राने जीव पण दिलाय. असे भरपूर जण आहे. 20-25 जण फ्रेंड आहे, त्यांचे 10-10, 20-20 लाख रुपये कर्ज आहे. एक फ्रेंड आहे त्याच्यावर 2 करोड कर्ज आहे. घरची शेती विकली, सगळं केलं. एक चक्री खरंच 2 कोटीचं कर्ज आहे, पण हे 2 कोटी त्यांनी आणले कुठून? त्याची प्रॉपर्टी होती 1 करोडची स्वतःची, ती विकली, लोकांकडनं पैसे घेतले. असं ते तुझे किती? माझे 80 लाख रुपये गेले. स्वतःचे 30 लाख रुपये होते आणि लोकांकडचे 50 लाख रुपये. एवढे लोकांनी दिले तुला पैसे? हो, व्यवहार चांगला होता, सर्व व्यवस्थित होता. आणि स्वतः म्हणजे तुझं काय काय विकायला लागलं तुला? सलून स्वतःचं म्हणजे दुकान होतं, गाडी विकायला लागली, बँक बॅलन्स होता, सोनं होतं, सर्व गेलं. नाही, आता साहजिकच काही जण प्रश्न विचारतात की तुम्ही जेव्हा हे पैसे गुंतवत होता तेव्हा तुम्हाला स्वतः का नाही कळालं की आपण थांबायला हवं, यात अडकायला नाही पाहिजे? काय नक्की होतं? म्हणजे हे जे काही तुम्ही लोक आहात, तर कोणत्या मानसिकतेतून तुम्ही हे पैसे गुंतवत जाता? आज येईल, उद्या येईल पैसे, त्या आशेतनं बाबा दुसरं ऑप्शन नाही. आता येईल, आज ना उद्या येईल पैसे. त्यात काही म्हणजे प्रेशरमुळं त्यात लागत. म्हणजे असं होत असेल की तुम्ही समजा 1 लाख तुमचे गमावून बसलाय, तर तुम्हाला वाटत असेल की आपण पुन्हा खेळू आणि हे जे काही 1 लाख रुपये आपले गेलेले आहेत ते परत मिळवू, जो आपला तोटा झालेला आहे तो भरून आपण काढू, आणि मग तुम्ही आणखी 1 लाख रुपये लावता. मग तेही जातात, तेव्हा 2 लाख रुपये तुम्हाला तोटा होतो. मग तुम्ही आणखी 2 लाख रुपये लावता आणि तुम्हाला वाटतं की आपण आधीचे 2 लाख रुपये भरून काढू. असंच होत असेल ना? हो, आधीचे पैसे काढू, 2 लाख गेले, 3 लाख गेले आणि मग बंद करू गेम, नको खेळायला. पण ते त्यात अजून डीप त्यात जातच, मला दलदलीत गुंतून येतो. आता मी नीट व्यवस्थित आहे. लोकांना बी तेवढं सांगेल, नका खेळू गेमचं. काय महाराष्ट्राला, देशाच्या पोरांना नाही का, काय खेळू नका गेमच्या ह्याच्यात, कोणच वर आलं नाहीये. आणि चांगलं यापैकी काही कंपन्यांची जी काही उलाढाल आहे, ती उलाढाल जरी आपण बघितली ना तर ती इतकी प्रचंड आहे की Dream11 ची आर्थिक उलाढाल $8 अब्ज वरती पोहोचलेली आहे. तुम्ही कल्पना करा, या कंपनीला $8 अब्ज ची उलाढाल करण्यासाठी काय लागलंय? तर काहीच नाही लागलेलं. म्हणजे एखादा दुसरा कोणता व्यवसाय जर सुरू करायचा झाला तर त्याच्यासाठी किती गोष्टी इन्व्हेस्ट कराव्या लागतात. तंत्रज्ञान असतंय, मॅनपॉवर असते, जागा असते, कारखाना असतोय, कच्चा माल असतो, एक ना अनेक. मात्र हे अशा प्रकारचे व्यवसाय जेव्हा वाढतात तर ते एका अर्थाने
समाजाला अधोगतीकडे नेत असतात. काळा पैशाचाही प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. दुसरं मला विचारायचं आहे की या गेमची जाहिरात अनेक सो कॉल्ड सेलिब्रिटीज जे आहेत ते करायचे, तर त्याचा काही परिणाम व्हायचा? म्हणजे काही क्रिकेटर करायचे किंवा कोणी सेलिब्रिटी करत असेल? आता सगळे सेलिब्रिटी त्यांचे फॅन्स लोक असतात. रोहित शर्मा झालं, हार्दिक पांड्या, त्यांचे मग त्याच्यावर थोडा इफेक्ट पडतो. अरे ते पण खेळतात, आपण पण खेळू. ते एवढी लक्झरी लाईफ जगतात, आपण पण जगावं. त्या आमिषापायी लोक बी अट्रॅक्ट होतात भरपूर जण. शॉर्टकट मारायला जातात. हो, शॉर्टकट जातात मारायला. त्यांच्यावर बी कारवाई झाली पाहिजे सेलिब्रिटी लोकांवर. सेलिब्रिटींवर काय आता कारवाई ते करतील का माहीत नाही, शक्यतो नाहीच होत. पण आता हा निर्णय झाल्यानंतर हे बंद होईल, पण नवीन कोणत्या नावानी हे जे काही ऑनलाईन गेमिंगचे प्रकार आहेत तर ते सुरू होऊ नयेत अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. पण जरी झाले तरी त्याच्यात अडकायला नाही पाहिजे. नाही अडकायला तू पाहिजे. त्याच्यातलं एक व्हिक्टिम आहेस, तू सांगणं महत्वाचं आहे. यासाठी मला वाटतं की तू सांगावं. हा नवीन कोणत्या बी नावाने ॲप आता होईल चालू, हळूहळू लोक त्यांना अट्रॅक्ट होईल. पण मी लोकांना तेवढं सांगेल, महाराष्ट्राच्या लोकांना, कोणत्या बी ॲप म्हणजे जुगार खेळू नका, ऑनलाईन कोणते बी गेम खेळू नका. त्यात लॉसच आहे, इन्कम कुणाचाच नाही आहे. आता तुझे जे 80 लाख रुपये गेले होते तर त्यापैकी आता तुला परत द्यायचे असतील लोकांना, तर काय तुझं नियोजन आहे का? ते लोक तुला फोन करत असतील तर ते थांबलंय का? काय नक्की आता तुझी परिस्थिती आहे? हो, सगळं थांबलेलं आहे, व्यवस्थित काम करतोय आता. तर म्हणजे सगळ्यांवर हे करता येतं, थांबून निर्णय घेता येतो. आता एवढं नाही का शिकलो आहेत ना, होईल व्यवस्थित. लोकांना थोडे थोडे मी देत आहे पैसे. पुन्हा तू तुझ्या नॉर्मल आयुष्याकडे वळतोय? हो, आता जी लाईफ होती ते व्यवस्थित चालू आहे. तर ओंकार, तसं म्हटलं तर सुदैवी म्हणायला हवा, कारण अनेकांचे प्राण या अशा ऑनलाईन गेमिंगमध्ये गेलेले आहेत. तुलाही कधीतरी वाटलं असेल हे सगळं जे आहे ते खूप असह्य होतं? हो, प्रेशराईज होतो मी, पण स्वतःला म्हणलं आपण करून जा. एवढं आपण केलंय, ह्यातनं बी बाहेर पडू आणि लोकांना एक उदाहरण दाखवू आपण. ह्यात एक कर्ज असलं तरी माणूस बाहेर निघतो त्यातनं. तर ओंकारने पुन्हा त्याचं जे काही व्यावसायिक आयुष्य आहे ते सुरू केलेलं आहे. मात्र आत्ता जरी या ऑनलाईन गेमिंगवरती सरकारने बंदी जाहीर केलेली असली तरी भविष्यामध्ये पुन्हा वेगळ्या कोणत्या नावाने ही ऑनलाईन गेमिंग ॲप्स सुरू होऊ नयेत ही अपेक्षा आहे. कॅमेरामन राजेश बिडकर सह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.